चला नमस्कार मित्रांनो, छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका भरती 2025 संदर्भात की नेमक्या किती जागा रिक्त आहेत आणि कोणकोणत्या विभागामध्ये पद भरती होणार आहे या बाबतीमध्ये संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या मार्फत आपण बघणार आहे। बघा की महानगरपालिका भरती असो की नगर परिषद भरती असो किंवा आरोग्य विभाग असो, प्रत्येक या विभागामध्ये जे काही स्वच्छता निरीक्षक जे काही सॅनिटरी इन्स्पेक्टर जे पद आहे हे पद काय निघत असतं। तर त्या दृष्टिकोनातून संपूर्ण तांत्रिक घटकाची तयारी करण्यासाठी आपली एक बॅच आहे। ती बॅच तुम्हाला 499 रुपयामध्ये त्रिशा फाउंडेशन या ऍपवर उपलब्ध आहे। काही अडचण असली हा नंबर आहे, या नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। बघा आता जे काही महानगरपालिका भरती 227 जागांची भरती होणार आहे। बघा छत्रपती संभाजीनगरमध्ये 227 जागांची भरती होणार आहे। यामध्ये एकूण 12 पदांचा समावेश असणार आहे। लक्षात घ्या किती 12 पदांचा समावेश असणार आहे आणि संपूर्ण भरती प्रक्रिया ही निवडणुकीपूर्वी अंतिम प्रक्रिया तयारी सुरू होणार आहे। म्हणजे काय, ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत तर या निवडणुका चालू होण्याच्या आधी ही भरती निघणार आहे। तर यामध्ये की निवडणुकीपूर्व प्रशासनात 283 ऐवजी 227 जागाची आता भरती प्रक्रिया होणार आहे। पहिले किती 283 जागा होत्या, अशा 227 जागांसाठी भरती होणार आहे। एकूण याच्यामध्ये 12 लक्षात घ्या किती 12 पद येतं। तर 12 जे आहेत तर 12 पदा संदर्भातील 6 पदाचा बिंदू नामावली काय आता नियुक्त झाला। राहिलेले जे 6 पद आहेत तर या 6 पदाचा येत्या 8 आठवड्यामध्ये काय याला मंजुरी मिळून जाईल आणि संपूर्ण प्रशासनाने आयबीपीएस या सरकारी एजन्सीकडे प्रस्ताव टाकलेला आहे। लक्षात घ्या कोण की आयबीपीएस ने जाहिरात काढावी अशी याची मागणी आहे, परंतु अजून निश्चिती झाली नाही की आयबीपीएस घेईल का टीसीएस घेईल का कोण घेईल। बघा त्यानंतर शासनाने महानगरपालिका मंजूर केलेल्या आकृतीबंध हा जी की संख्या होती तर नियमित भरतीनुसार 5202 एवढी झाली। त्यापैकी सुमारे 2600 कर्मचारी सध्या कार्यरत, एकूण 2600हून अधिक रिक्त पदे आहेत। लक्षात घ्या किती 2600 पद रिक्त आहेत। त्यापैकी मागच्या वर्षी गेल्या वर्षी 124 जागांसाठी भरती प्रक्रिया झाली, त्यातील 118 पात्र उमेदवारांचे सेवेत रुजू झाले। लक्षात घ्या अशा प्रकारे 12 पदांच्या 283 जागा ह्या काय महानगरपालिकेच्या निवडणूक येतं तर या निवडणुकीच्या पूर्वी ह्या काय इथं भरल्या जाणार आहे। यामध्ये लिपिकाच्या जागा फक्त काय वगळण्यात आले। बघा मग याच्यामध्ये एकंदरीत एकूण जे 6 विभाग येतं या 6 विभागाला आठवड्यामध्ये प्रस्तुती मंजुरी मिळून जाईल। तर यामध्ये कोणकोणते विभाग आहेत बघा, बिंदूने मंजूर झालेले कोणकोणते पद आहेत जसे की रोगपाल आहे, रोगपालच्या 12 जागा आहेत, उद्यान सहाय्यकच्या 9 जागा आहेत, अनुरेखचे 9 आहेत जागा, चालक यंत्रणेचे 17 जागा, सहाय्यक सुरक्षा अधिकारी 1 जागा आणि उप अग्निशमन केंद्राचे अधिकारी याच्या 4 अशा प्रकारचे काय बिंदू नामावले आहेत। बघा जे काही राहिलेले 6 आहेत की राहिलेल्या कोणकोणत्या जसे की कनिष्ठ अभियंता 32 जागा, स्थापत्य अभियांत्रिकी 24 जागा, स्वच्छता निरीक्षक जे काही पद आहे लक्षात घ्या स्वच्छता निरीक्षक सॅनिटरी इन्स्पेक्टर 12 जागा आहेत। लक्षात घ्या 12 जागा आहेत, अग्निशमनच्या 100 जागा आणि पशुधन परीक्षक 7 जागा अशा प्रकारचे काय या जागा इथं या विभागामध्ये पद भरती होणार आहे। बघा लक्षात घ्या स्वच्छता निरीक्षक जे पद आहे तर या स्वच्छता निरीक्षक पदासाठी पेपर 2चा जो तांत्रिक घटकाचा अभ्यासक्रम असतो तर संपूर्ण तांत्रिक घटकावर आधारित ही आपली बॅच आहे। संपूर्ण बॅच मध्ये तुम्हाला तांत्रिक घटक कव्हर केले जातील, त्याचसोबत आपलं पुस्तक लवकरच मार्केटला उपलब्ध होणार आहे। बघा तसेच संपूर्ण ई बुक सुद्धा आपल्या याच्यावर उपलब्ध आहेत। अधिक माहितीसाठी खाली दिलेला नंबर आहे, नंबरवर संपर्क साधून तुम्ही अधिक माहिती विचारू शकता। तोपर्यंत नीटपणे काळजी घ्या, नीटपणे अभ्यास करा।